आणि आता विधान भवनाच्या परिसरामध्ये सध्या मुख्यमंत्री माध्यमांशी बोलतायत. थेट जाऊयात. नाही, आजच्या काल जो काही आमचा अर्थसंकल्प झाला त्यामध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ देखील आम्ही केलं. अनेक योजना केल्या. आमच्या लाडक्या बहिणींसाठी देखील योजना केल्या आम्ही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी देखील आम्ही अप्रेंटिसशिपची योजना केली. ज्येष्ठांसाठी देखील योजना केली. मुलींच्या शिक्षणाचा मोफत आम्ही निर्णय घेतला, मोफत शिक्षण, उच्च शिक्षण देण्याचा. शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही मोठा निर्णय घेतला. आणि त्याबरोबर आज सभागृहामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी एक लक्षवेधी आणली होती. आणि या लक्षवेधीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनाची इच्छा अपेक्षा असते, परंतु सगळ्यांनाच काही ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा ज्येष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती. त्यामध्ये जी काही देवस्थानं आहेत, हिंदू आहेत, चारधाम आहेत, आपली तिरुपती, म्हणजे जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये जैन तीर्थक्षेत्र आहेत, ख्रिश्चनांची आहेत, आणखी हिंदूंची आहेत, बौद्धांची आहेत, परमात्माची, सगळे जे काही लोक जे तीर्थक्षेत्र आहेत, या तीर्थक्षेत्राची यात्रा ज्यांना ज्यांना करायची आहे अशा लोकांसाठी एक योजना करावी अशा प्रकारची मागणी होती. सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही. कारण आमचे अनेक आमदार इथं प्रताप सरनाईक आहेत, राम आहेत, कदम, आपला प्रकाश सुर्वे आहेत, भोंडेकर आहेत, बरेच आमदार, सगळ्यांची नावं मी घेत नाही. दरवर्षी आपापल्या मतदारसंघातून या ठिकाणी तीर्थयात्रेला घेऊन बच्चू कडू पण बऱ्याच लोकांना तीर्थयात्रेला घेऊन जातात. त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे. दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयीसुविधा देणं, खरं म्हणजे ते देखील एक पुण्याचं काम आहे. आणि म्हणून आज ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल, त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा 5-10 हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल. ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात, त्या दूर कशा होतील या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यांनी आज सरकारने आम्ही निर्णय तो घेतलेला है. नहीं, ये सब उसमें जैसे देखो, हज यात्रा में जाते लोग, वैसे जैसे हिंदू है, क्रिश्चियन है, बौद्ध है और जैन है, ईसाई लोग हैं, ये सब है, सिख लोग हैं, और इनके जो तीर्थ क्षेत्र है जहाँ जहाँ उनको जाना है, ज्येष्ठ नागरिकों को जो उनको सभी को कैपेसिटी नहीं होती है जाने की, आर्थिक जो उनकी अड़चन है इसके वजह से, तो सरकार निश्चित रूप से इस मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना को शुरू करेगी और हमारे ऐसे ज्येष्ठ लोग हैं उनकी यात्रा सुकर कराएगी. पवारांनी तुमच्यावरती टीका केली आहे की बुलडोजरने आता तुम्ही जी पबवरती जी कारवाई करताय ते उशिरा सुचलेलं शहाणपणे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बजेट म्हणजे शब्दांचा फुलोरा म्हटलेला. हे बघा, पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि पब आणि ड्रग्स याला कधीच ते पाठिंबा देणार नाहीत. कारण तरुण पिढी जी वाया जाती आहे, आज पुण्यामध्ये आपण जे काही पाहिलं तिथून सुरुवात झाली आणि फक्त पुणे नाही, ठाणे नाही, मुंबई नाही, नाशिक नाही,
तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रगची जिथे जिथे विक्री होते, ड्रगमुळे तरुण त्यांचं आयुष्य बर्बाद होतं, त्यांचा परिवार चिंतित होतो, ती मुलं जी आहेत ते आमच्या मुलांसारखीच आहेत. त्यामुळे सरकार ड्रग विकणाऱ्यांवर, ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे. त्यांची पाळंमुळं खोदून नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. शाळा कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या असतील, दुकानं असतील, हॉटेल असतील, हे सगळं बुलडोजरने उखडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि जोपर्यंत पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि दुसरी गोष्ट कालचा अर्थसंकल्प जो आहे, या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सर्व तरतूद केलेली आहे. पवारसाहेब तर ते अनुभवी नेते आहेत, कारण सरकार कुठली योजना करताना त्याची तजवीज करत असते. आज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा GR काढला आम्ही आणि GR सभागृहात दिला विरोधी पक्षनेत्यांकडे. त्यामुळे हे सर्व GR निघतील, त्यांच्या खात्यामध्ये DBTने पैसे जातील थेट अकाउंटमध्ये. त्यामुळे कुणी याच्यावर आता राजकीय भाष्य करू शकतात, हे जुमले वगैरे, कारण ज्यांनी यापूर्वी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांचे पैसे आम्ही कर्जफेड करतो, जे रेग्युलर कर्जफेड करतात त्यांचे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो म्हणून मागच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला, पैसे दिले नाही, पैसे आम्ही देतोय, त्याची पूर्तता आम्ही करतोय. त्यामुळे जे आम्ही बोललेलो आहे ते सर्व करणार. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला भगिनी, युवा, सुशिक्षित, बेरोजगार, ज्येष्ठ, सगळ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. आणि मी कालच म्हटलेलं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि हे बजेट देखील हे सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही केलेलं आहे. ज्याचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये फक्त पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणून जितेंद्र आव्हाड तुमच्यावर आरोप करतायत की तुम्ही पांडुरंग आणि रुक्मिणीला वेगवेगळं करून टाका. अरे आता त्याच्यावर काय बोलायचं, त्यांना पांडुरंग आणि तिकडची माहिती काढावी पहिली. तीर्थयात्रा में हज में शामिल होगा? वो तो पहले से तर ड्रग्ज विकणाऱ्यांवरती कठोर कारवाईला सुरुवात झालेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.